जर एखादी व्यक्ती जन्मापासून शाकाहारी असेल, तर याचा अर्थ असा नाही होत की ती व्यक्ती निस्सीम प्राणीप्रेमी आहे. कधी ना कधी चुकून का होईना एखादा डास मारलाच असेल ना. बरं, नसेल जरी मारला तरी आपल्या एखाद्या कृतीमुळे जर कुठल्याही सजीवाला जर त्रास होत असेल, तर फक्त भूतदया म्हणून शाकाहारी असण्याला काही अर्थ नाही. हे एवढं सगळं एक्सप्लेन करण्याचं कारण म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेल्या दादरच्या कबूतरखान्याचा वाद. अफगाणिस्तान काबूलमध्ये एका मस्जिदला लागून एक कबूतरखाना आहे. म्हणजे बघा, अफगाणिस्तान एक मुस्लिम देश, त्यांचा मुख्य आहार आहे मांसाहार, तरी देखील तिथे पण कबूतरखाना. यावरून एक गोष्ट तर सिद्ध होते की प्राणीमात्रांवर भूतदया दाखवणे हे कोणत्याही एका विशिष्ट धर्माची मक्तेदारी असू शकत नाही. जे मांसाहार करतात ते देखील आपापल्या परीने प्राणीमात्रांवरती प्रेम करतच असतात. आणि मुळात हा विषय कोणत्याही धर्माचा किंवा भूतदया किंवा पुण्य कमावण्याचा असूच शकत नाही, कारण हा विषय आहे एका विशिष्ट पक्ष्यामुळे होणाऱ्या त्रासाचा आणि थेट मृत्यूचे कारण ठरणाऱ्या आजाराचा. एक सिंपल लॉजिक आहे की सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपल्या कुठल्याही कृतीमुळे दुसऱ्या कुठल्याही माणसाला त्रास होणार नाही, हीच खरी त्या मनुष्य प्राण्याप्रती भूतदया आहे असं मला वाटतं. अनेक जण म्हणतील परंपरा आहे, कशी खंडित करणार, पाप लागेल. अरे पण आपण शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या काही प्रथा परंपरा कालानुरूप बंद केल्यास ना. या पाप पुण्याच्या खेळात आपण जिवंत हाडामासाच्या लोकांच्या लेकरांचा जीव धोक्यात घालायचा का? आयुष्यभरासाठी आजारपण लावून घ्यायचं का? हा मनुष्य प्राण्यांवरती अत्याचार नाही का? मी इथे काबूलमध्ये अफगाणिस्तानात आहे म्हणून इथल्या लोकांची बाजू घेऊन काही बोलत नाही, पण इथे हा जो कबूतरखाना आहे तो काबूल नदीच्या काठावरती आहे आणि इथे आजूबाजूला कुठलाही रहिवासी परिसर नाही. असो, विषय इतकाच असावा की आपण घरातून बाहेर पडल्यावर सार्वजनिक जीवनात वावरत असताना आपल्यामुळे इतर कुठल्याही व्यक्तीला आपला त्रास होता कामा नये, एवढंच. थेट काबूल अफगाणिस्तानमधून जय हिंद, जय महाराष्ट्र.